श्री स्वामी समर्थ. कालभैरवाष्टक स्तोत्र किंवा काळभैरव साधनेचे अनेक फायदे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले आहेत. काळभैरव साधना ही जादूटोणा, करणी बाधा, नोकरी व्यवसायातील यश, मानसिक शांती, कर्ज यासारख्या अनेक कारणांसाठी आपण करत असतो. मानसिक त्रास, अनाहक भीती, दुःस्वप्ने यासाठीही व्हिडिओच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या काळभैरव साधना सांगितलेल्या आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळभैरव गंडाधागा किंवा काळभैरव तावीज कसा बनवायचा आणि त्याचे काय काय फायदे आपल्याला होतात हे सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच आपल्याला यातून फायदा होणार आहे. चला सुरू करूया. काळभैरवांचा गंडा किंवा तावीज हा नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. वारंवार पडणारी दुःस्वप्ने आपल्याला तणावग्रस्त करू शकतात. एखादी अकल्पित भीती मनामध्ये घर करून राहते. वाईट नजरेच्या प्रभावातून वारंवार नजरदोष बाधा होणे, प्रवासादरम्यान होणारे अपघात, मानसिक त्रासामुळे मनाचे झालेले खच्चीकरण, उदासीनतेने निर्माण झालेली न्यूनगंड अशा अनेक समस्यांचा प्रभावी तोडगा म्हणून आपण काळभैरव गंडाधागा किंवा तावीज नक्कीच धारण करू शकतो. पण गंडाधागा किंवा तावीज विकत घेताना खूपदा आपली फसवणूक होते. विकत घेतलेला गंडाधागा किंवा तावीज प्रभावीच असेल याची आपल्याला शाश्वती नसते. अशा वेळेस आपण आपल्या घरीच काळभैरव साधनेने विधिवत गंडाधागा किंवा तावीज बनवून तो धारण केल्यास त्याचा प्रभाव आपण बघू शकतो. आता विधिवत काळभैरव गंडाधागा किंवा तावीज आपण आपल्या घरी कसा बनवायचा हे बघू. काळभैरव गंडा बनविण्यासाठी आपल्याला अगोदर काही साहित्य लागणार आहे, त्यासाठी ती जाणून घेऊ. सर्वात आधी आपल्याला काळा रेशीम धागा आवश्यक असतो. तो आपल्या परिसरात सहज उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर काळभैरव चरणावरील भस्म किंवा दिव्यातील काजळी. यासाठी कालाष्टमीला काळभैरव मंदिरात जाऊन मूर्तीच्या चरणावर भस्म ठेवून कालभैरवाष्टकाचा एक पाठ करावा आणि ती भस्म आणावी किंवा मंदिरातील दिव्याच्या वातीची काजळी आणावी. किंवा ही शक्य नसेल तर मग कालाष्टमीला आपल्या घरी कालभैरवाच्या नावाने मोहरीच्या तेलाचा दिवा लावून 11 वेळा काळभैरवाष्टक स्तोत्राचे पठण करून मग त्या दिव्याची काजळी काढावी. त्यानंतर 1 वाटी मोहरीचे तेल आणि विधीसाठी लागणारी पूजा साहित्य जसे धूपदीप, गंधाक्षता, फुले इत्यादी. आता विधी कसा करायचा जाणून घेऊ. सर्वप्रथम हा विधी रविवार, मंगळवार किंवा कालाष्टमी यापैकीच कोणत्या एका दिवशी करावा. आणि विधी करताना देवघरात पावित्र्य राखणे खूप महत्वाचे आहे. म्हणून तर अनेकदा हा विधी मंदिरात करावा असे सांगितले जाते. सर्वात आधी सकाळी उठल्याबरोबर स्नानादी कर्म उरकून कालभैरवांचे स्मरण करा. या विधीसाठी आपण शुभ वेळ बघू शकता, पण ते बंधनकारक नाही. सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी हा विधी करू शकता. सर्वप्रथम आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. यासाठी कालभैरवांची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर तुम्ही चौरंगावर काळे कापड टाकून ती प्रतिमा मांडू शकता आणि त्यासमोर दिवा लावू शकता. पण नसेल तर चौरंगावर फक्त दिवा लावला तरी चालेल. त्यासोबत चौरंगावर 3 अगरबत्ती किंवा धूप नक्की लावावा. त्यानंतर चौरंगावर मोहरीच्या तेलाची वाटी ठेवावी. आता आपल्याला तो काळा रेशमी धागा या मोहरीच्या तेलात बुडवायचा आहे. पण त्याआधी तो धागा आपल्या उजव्या हातात घेऊन मुठीत ठेवावा आणि त्यावर ओम ह्रीम बटुकाय आपदुद्धारणाय कुरु कुरु बटुकाय ह्रीम हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. मग तो धागा मोहरीच्या तेलात बुडवायचा आणि त्यावर हात ठेवून 108 वेळा ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जप झाल्यानंतर तो धागा मोहरीच्या तेलातून बाहेर काढायचा आणि एखाद्या कापडाने पुसून घ्यायचा. आता आपल्याला या धाग्याला 9 गाठी बांधायच्या आहेत, पण त्या एकदम बांधायच्या नाहीत. यासाठी 11 वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणताना प्रत्येक स्तोत्रावर 1 गाठ अशा पद्धतीने 9 पाठावर 9 गाठी बांधल्या जातील. त्यानंतर तो धागा चौरंगावर ठेवून आपण मंदिरातून आणलेले भस्म किंवा दिव्याची काजळी किंवा आपल्या घरी बनवलेली दिव्याची काजळी त्या धाग्याला लावायची आणि मग उरलेले 2 पाठ त्यावर हात ठेवून करायचे. आता त्यानंतर या धाग्याची गंधाक्षता, फुले टाकून विधिवत पूजा करावी आणि तो हाती धरून त्याला थोडा वेळ धूप दाखवावा. अशा पद्धतीने आपण विधिवत काळभैरव गंडा बनवून धारण करू शकता. धारण करताना हा धागा पुरुषांनी उजव्या हाताच्या मनगटावर किंवा गळ्यात आणि स्त्रियांनी डाव्या हाताच्या मनगटावर किंवा गळ्यात धारण करावा.
तावीज बनवायचा विधी पण हाच आहे. फक्त यात धाग्याऐवजी चांदीचा तावीज आणि त्या तावीजमध्ये कागदावर हाताने काळ्या शाईने लिहिलेले काळभैरव यंत्र टाकावे. हे यंत्र कालाष्टमीलाच कागदावर काढावे. असे मानले जाते की हा गंडा किंवा तावीज धारण केल्याने अनेक सकारात्मक बदल होतात. जादूटोणा, करणी बाधा किंवा दृष्ट लागण्यापासून हा धागा संरक्षण देतो असे मानले जाते. ज्यांना रात्री भीती वाटते किंवा वाईट स्वप्ने पडतात त्यांच्यासाठी हा गंडा अत्यंत उपयुक्त ठरतो. प्रवासात किंवा कोणत्याही धोक्याच्या वेळी काळभैरवांचा आशीर्वाद पाठीशी राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार काळभैरवांची उपासना केल्याने शनी आणि राहूच्या पीडेपासून आराम मिळतो. अडकलेली कामे मार्गी लागतात आणि आत्मविश्वास वाढतो. हा धागा केवळ एक काळा दोरा नसून तो तुमच्या श्रद्धेचे आणि मंत्रशक्तीचे कवच आहे. हा विधी करताना तुमचे मन शांत आणि शुद्ध ठेवा. यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतरांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.